राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मुंबई येथून लोकसभा संपर्क प्रमुख यांची ऑनलाईन बैठक घेत राज्यभरात संघटनात्मक बांधणी संदर्भात नेत्यांना आदेश देण्यात आले होते। त्या अनुषंगाने नाशिकच्या येवले येथे दिंडोरी संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली। या बैठकीत संघटनात्मक बांधणी व होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात आढावा घेण्यात आला। तसेच वर्षानुवर्ष शिवसेनेच्या विविध पदावर कार्यरत असलेल्या नेत्यांच्या कामाचा आढावा घेऊन नव्या जुन्या शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सांगड घालून संघटनात्मक बांधणी करत होऊ घातलेल्या निवडणुकांना संपूर्ण ताकदीनिशी सामोरे जाण्याच्या सूचना संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी दिल्या। या बैठकीत शिवसेना आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे, जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, नगरपालिकेचे नगरसेवक गटनेते गणेश शिंदे, उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे, प्रशांत शिंदे, विशाल परदेशी, पांडुरंग शेळके, अमोल सोनोने यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी काही दिवसापूर्वी संपर्कप्रमुखांची बैठक घेतली आणि संपूर्ण राज्यामध्ये संपर्कप्रमुखांच्या ज्या नेमणुका केल्या, लोकसभा निहाय, विभागनिहाय व संपर्कप्रमुख नेमले, त्या दृष्टीने खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना संघटनात्मक बांधणीची मोहीम त्या ठिकाणी सुरू आहे। शिवसेना पक्षामध्ये जे कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करतायत, जे पदावरती आहेत, त्यांच्या जबाबदारी ते कशाप्रकारे पेलतायत, त्याचबरोबर नवीन जे पक्षात सामील झालेले, ज्यांनी प्रवेश पक्षामध्ये केला, अशा कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना जे विविध संघटनामधून आले, विविध पक्षामधून आले, त्यांना काही जबाबदाऱ्या देणं गरजेचं आहे। त्या जबाबदाऱ्याच्या माध्यमातून आज या आढावा बैठकीमध्ये येवल्यामध्ये आज त्या ठिकाणी चर्चा झाली। या बैठकीसाठी या विभागाचे आमदार किशोरभाऊ दराडे, नरेंद्रभाऊ दराडे, आमचे जिल्हा भाऊलाल तांबडे, धनराज महाले, ही सर्व मंडळी, सुनील पाटील सारखे सर्व मंडळी या ठिकाणी होती। या संपूर्ण विधानसभा मतदारसंघाचा या ठिकाणी आढावा घेण्यात आला। येणाऱ्या बूथ प्रमुखांच्या निवडणुका आहे, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे, पंचायत समितीच्या निवडणुका आहे, ही संपूर्ण संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने आज ही मीटिंग या ठिकाणी आढावा बैठक आयोजित केली होती। या बैठकीसाठी सर्व विधानसभा मतदारसंघातील शाखा प्रमुख असेल, उपविभाग प्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, गटप्रमुख, गणप्रमुख, उपतालुका प्रमुख सर्व उपस्थित होते आणि एक वेगळ्या प्रकारे संघटनेची बांधणी या विधानसभा मतदारसंघात सुरू होते। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही। येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस।